हेल्थ, मागच्या सत्रात आपण बघितलं की हेल्थ म्हणजे हेल्थची डेफिनेशन स्वास्थ्य ह्या अनुषंगाने. तर स्वास्थ्य हे आयुर्वेदाच्या अनुषंगाने की काय आहे आणि कसे आहे. म्हणजेच जेव्हा मला असं वाटतं की आयुर्वेद म्हणजे काय आहे किंवा आयुर्वेद मी समजून घ्यावा आणि त्यानुसार माझी रोजची दिनचर्या असावी. तर असं असताना सगळ्यात आधी मला त्याच्यातल्या व्याख्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं होतं. तर कदाचित जर काही नवीन असतील इथे तर त्यांच्यासाठी इथं फक्त थोडक्यात आपण रिव्हिजन करूयात की आयुर्वेदाच्या नुसार दिसते ना स्वास्थ्य पीपीटी म्हणजे हो हो मागची? दिसत हो. तर इथे आयुर्वेदचा अर्थ म्हणजेच आयुष्याचा वेद, आयुष्याविषयीच्या प्रत्येक सांगितलेल्या गोष्टींचा वेद म्हणजेच आयुर्वेद. आता स्वास्थ्य म्हणजे काय? तर स्वास्थ्य आयुर्वेदाचं प्रयोजन सांगतानाच सांगितलेलं आहे की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं, आरोग्याचं रक्षण करणं आणि ज्यांना व्याधी झालेला आहे त्यांचा तो व्याधी दूर करणं हेच आयुर्वेदचा उद्देश आहे. त्याच्यामुळे त्याच्यात फक्त डिसीज किंवा रोग आणि त्याची चिकित्सा एवढाच उल्लेख नसून व्यक्ती स्वस्थ कसं राहू शकतं याविषयी पूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण बघितले की मग नक्की मी स्वस्थ आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे मी कसं ओळखू शकते. तर त्यासाठी सांगितलेलं आहे की समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजेच माझ्या शरीरातली त्रिदोष जे आहेत ते जेव्हा साम्यावस्थेत असतील, बॅलन्स्ड असतील, माझा जो अग्नी आहे मुख्यतः करून जाठराग्नी हा जेव्हा समस्थितीत असेल तेव्हा, तसेच जे सप्तधातू माझ्या शरीरात आहेत, सप्तधातू तसेच मल, त्रिमल जे आहेत हे जेव्हा साम्यावस्थेत असतील, तसेच आत्मा, इंद्रिय आणि मन हे प्रसन्न असतील तर त्या अशा स्थितीला स्वस्थ असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर ह्यातली प्रत्येक एक व्याख्या आपण बघितली होती. म्हणजे दोष म्हणजे काय, अग्नी म्हणजे काय, धातू कोणते, मल कोणते. तर साधारण त्रिदोष जे आहेत वात, पित्त, कफ. तर ह्या त्रिदोषांमध्ये पंचमहाभूताचं आधिक्य असतं. तर ते कसं होतं तेही आपण मागच्या वेळेस बघितलं. त्याच्यानंतर समाग्निश्च, अग्नी म्हणजे आपण बघितलं की जाठराग्नी. तर जेव्हा माझा अग्नी उत्तम असतो तेव्हा आपोआपच माझं स्वास्थ्य हे उत्तम असतं. समधातू म्हणजे माझे सप्त धातूंचं जेव्हा पोषण योग्य प्रकारे होत असतं तर माझं आरोग्य उत्तम असतं. तसंच मल म्हणजे पुरुष म्हणजेच आपण काय म्हणू त्याला की पुरुष मल, मूत्र आणि स्वेद हे तीन जे मल आहेत शरीरातले ते जेव्हा योग्य प्रकारे शरीरातनं बाहेर पडतात तर तेव्हाही माझं आरोग्य हे उत्तम असू शकतं. तर ही झाली व्याख्या. पण मग प्रॅक्टिकली हे मी कसं करू शकते. तर सगळ्यात महत्वाचा भाग असतो याच्यातला आहार. आता आहाराचं वर्णन किंवा मार्गदर्शन जे आहे आयुर्वेदमध्ये ते षडरसांद्वारे केलेलं आहे. म्हणजेच निसर्गातील प्रत्येक वस्तू जी आपण काय म्हणू शकू की त्याचं ज्ञान मी रसाद्वारे घेऊ शकते. तर ती 6 रसांमध्ये डिवाइड केलेली आहे, विभागलेली आहे. तर हे 6 रस आणि पंचमहाभूत याचा संबंध आपण बघितला. म्हणजेच हे 6 रस आणि पंचमहाभूतांचा संबंध, तसंच त्रिदोष आणि पंचमहाभूतांचा संबंध. म्हणजे नक्कीच कोणत्या तरी रसाचा सेवन केल्याने किंवा कोणता तरी रस अधिक खाल्ल्याने त्याचा काही ना काही परिणाम माझ्यातल्या त्रिदोषांवरती होत असणार, हा संबंध आपण बघितला. आणि त्यानंतर आपण बघितलं की षडऋतू. षडऋतू म्हणजे जे ऋतुचक्र आहे त्याचं विभाजन 6 भागांमध्ये केलेलं आहे. आणि त्यांचा संबंध आपण बघितला की ऋतूमध्ये जसा जसा बदल होत जातो तसाच प्रकृतीमध्ये बदल होतो, बाह्य प्रकृतीमध्ये. आणि बाह्य प्रकृतीत होणारा बदल म्हणजेच बाह्य पंचमहाभूतांमध्ये होणारा बदल. आणि मग हाच बदल जसा बाहेरच्या पंचमहाभूतांमध्ये होतो तसाच तो माझ्या शरीरातल्याही पंचमहाभूतांवरती होतो. तर पंचमहाभूत ही संकल्पना मध्यस्थानी, केंद्रस्थानी ठेवून आपण आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे काय किंवा साधारण माझं स्वास्थ्य मी कसं समजू शकते किंवा ओळखू शकते हे आपण मागच्या सत्रात बघितलं. आता हे जे सगळं काही आहे ह्या सगळ्याचं स्थान कुठे आहे, म्हणजे हे सगळं कुठे घडतं, त्रिदोष कुठे असतात, सप्तधातू कुठे असतात. तर ह्या सर्व
ज्या संकल्पना आहेत ह्या भौतिक नाहीयेत. ह्या लक्षणांवरनं किंवा तज्ञांकडनं ह्या आपण समजून घेऊ शकतो सुरुवातीस. पण ह्याच बरोबर जेव्हा मला ह्या गोष्टींचं ते ज्ञान काही प्रमाणात आलेलं आहे की प्रकृती म्हणजे काय, त्रिदोष म्हणजे काय, पण हे सगळं जेव्हा माझ्या शरीरात उपस्थित असतं तर माझ्या शरीराची रचना ही कशी आहे हे नक्की बघणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे जर मला माझा हात दिसतोय तर हाताची रचना कशी आहे, मला माहितीये की मी अन्न घेतल्यानंतर त्याचं पचन होतं, तर त्याचं पचन होतं म्हणजे ते नक्की कसं होतं, तर माझ्या पोटाची किंवा पचन संस्थेची रचना कशी आहे हे आज आपण थोडक्यात बघणार आहोत. तर आजच्या पीपीटी मध्ये आपण त्याला सुरुवात करूयात. तर मागच्या भागामध्ये आपण सूक्ष्म शरीराचं ज्ञान घेतलं असं म्हणू शकू. तर ह्या भागामध्ये स्थूल किंवा भौतिक किंवा अशा शरीराचं ज्ञान की जे मी प्रत्यक्ष समोर तुम्हाला दाखवू शकते, ह्या शरीराचं ज्ञान घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा प्रश्न विचारेल की माझ्या शरीराची रचना कशी आहे हे जाणणं माझ्यासाठी आवश्यक आहे का? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा हे सांगू शकता की की मी वापरत असलेला फोन कोणत्या कंपनीचा आहे किंवा त्याचे फीचर्स कोणते आहेत किंवा मी ज्या घरात राहते त्या घराची रचना कशी आहे, ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान तर मला असतं. पण जे शरीर जन्मापासून संपूर्ण आयुष्य माझ्या बरोबर असतं तर त्याची नक्की रचना कशी आहे ही काही प्रमाणात जर समजून घेतलं तर त्या शरीरात होणारे बदल मला समजून घेणं अजून सोपं जाईल. तर आता अख्खं शरीराचा अभ्यास करायचा म्हणजे तर मग मेडिकलला ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं वाटू शकतं. पण नाहीये. जे प्राथमिक ज्ञान आपण म्हणू शकू की जे माझ्या पुरतं निदान मला हे माहित असायला हवं की जर माझा गुडघा दुखतोय तर गुडघा दुखतोय म्हणजे नक्की काय दुखतोय, की गुडघ्याच्या जागी जी हाडं असतात माझी, जो संधी असतो म्हणजे जॉईंट जो असतो तो दुखतोय, की त्याच्या आजूबाजूला जे मसल आहेत, जे स्नायू आहेत ते दुखतायत, की ज्या रक्तवाहिन्या त्याला रक्ताचा पुरवठा करतायत तिथे काही सूज आलेली आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत, तर त्याच्यात काही वेदना आहे. तर हे थोडस जरी मी समजू शकले तरी माझं स्वतःविषयीचं ज्ञान हे वाढू शकतं. तर आता मी कसं समजून घेऊ शकते, तर साधारण शरीराची रचना दोन भागामध्ये विभागली जाता येते. एक म्हणजे अॅनाटॉमी आणि दुसरी म्हणजे फिजिओटॉमी, फिजिओलॉजी. तर अॅनाटॉमी म्हणजे काय आहे ना, की स्टडी ऑफ स्ट्रक्चर, साचा कसा बनलेला आहे शरीराचा ह्याचा अभ्यास करणं. तर फिजिओलॉजी म्हणजे काय, तर शरीराचे जे अवयव आहेत किंवा जे घटक आहेत तर ते काम कशा प्रकारे करतात हे बघणं. तर आता अॅनाटॉमी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. याच्यात अॅनाटॉमी म्हणजे काय, इट इज अ सायन्स दॅट स्टडीज द स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराची रचना कशी झाली ह्याचा अभ्यास करता ज्या शास्त्राद्वारे केला जातो त्याला अॅनाटॉमी असं म्हटलं जातं. आता संपूर्ण शरीराचा अभ्यास करण्यासाठी, सोपा होण्यासाठी आपण त्याचं विभाजन 3 भागामध्ये करू शकू. तर पहिल्या भागामध्ये आपण अप्पर लिम्ब आणि थोरॅक्स. अप्पर लिम्ब म्हणजे काय, तर दोन्ही हात, दोन्ही आपले हात आणि छाती ह्याचा समावेश होतो. तर दुसऱ्या भागामध्ये लोअर लिम्ब आणि ऍब्डॉमिन. तर लोअर लिम्ब म्हणजे दोन्ही पाय आणि ऍब्डॉमिन म्हणजे पोटाचा भाग. आणि तिसऱ्या भागामध्ये हेड, नेक आणि ब्रेन म्हणजे मान आणि मानेच्या वरची सगळी रचना. तर हे विभाजन जे आहे ते माझा अभ्यास मला सोपा होण्यासाठी म्हणून केलेलं एक साधारण विभाजन आहे. तर त्यानंतर आपण बघतोय एक मेल आणि एक फिमेल बॉडी स्ट्रक्चर. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक मनुष्याची, प्रत्येक व्यक्तीची संरचना ही ह्याच प्रकारे असते. फक्त बाह्य त्वचा किंवा
थोडेफार आकारातले बदल हाच काही तो बदल असतो, अन्यथा प्रत्येक मनुष्य शरीर हे अगदी अगदी अगदीच एकसारखंच असतं. काही थोडेसे बदल असू शकतात आणि काही बदल जसे म्हणू शकू की उंची कमी जास्त असणं, वजन कमी जास्त असणं, हे बदल असू शकतात. त्याच्यामुळे सुदैवानं हा अभ्यास करणं सोपं आहे की एकदा तो अभ्यास झाला की प्रत्येकाला पुन्हा माझ्या शरीराचा असा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. ही सर्वांसाठीच हा सोपा आहे. तर हा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की वैद्यकशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला किंवा येणाऱ्या रुग्णाला, पेशंटला डॉक्टरसाठी जी जी दृष्टी असते ती हीच असते. त्यांना फक्त ह्याच प्रकारे तो रुग्ण दिसत असतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काही सिस्टीम किंवा संस्था महत्वाच्या ज्या आहेत शरीरातल्या त्या बघूयात. तर पहिली आहे बोन्स, म्हणजे शरीरातली हाडं, ज्याला स्केलेटल सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे हाडांच्या हाडांचा संरचना म्हणू शकू. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एका सापळ्याचं तिथे चित्र ते दिलेलं आहे. पुन्हा प्रत्येक जे हाड आहे 306, ती सगळी हाडं जी आहेत ती प्रत्येक मनुष्यामध्ये ही सारखीच असतात. कधीतरी अं, काही एखाद्या व्यक्तीला एखादी रिब्स किंवा बरगड्याचं हाड जे असतं ते एखादं जास्त असू शकतं, किंवा आपण बघतो काहींना जन्मजात 5 ऐवजी 6 बोट असतात, तर तिथे एखादं हाड जास्त असू शकतं. तर हे काही अपवादात्मक बदल आहेत. पण साधारण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीचा सांगाडा जो आहे तो याच प्रकारे दिसतो. आणि साधारण आपण बघू शकतो की वरच्या बाजूस जे आहे ते स्कल म्हणजे डोकं, डोक्याच्या संबंधीचे जे बोन्स आहेत ते दिसतात. मध्ये जो पिंजरा दिसतोय, सापळा दिसतोय, तो बरगड्यांचा आहे. कडेला 2 हातांचे बोन्स आहेत. मध्ये जे आहे ते पेल्विक आहे. पेल्विक म्हणजे जे काय आपण त्याला म्हणू शकू की हिप्स गोटीपोटाचा भाग. रिजन, की ओटीपोटाचा हा भाग, तिथले ते 2 मुख्य बोन्स आहेत. आणि खाली पायांचे 2 आहेत. तर साधारण ही अशी रचना असते. पुढे आपण बघू शकू की त्याच्यात अर्ध्या भागामध्ये बोन्स दाखवले, हे चित्र मागून घेतलेलं आहे शरीराचं, आणि अर्ध्या भागामध्ये मसल्स दाखवले. तर इथे आपल्याला दिसतंय की बोन्स जे आहेत त्याचं बऱ्याच मुख्य फंक्शन पैकी किंवा कार्यापैकी एक कार्य आहे ते म्हणजे जे माझ्या शरीरातले स्नायू आहेत त्यांना एक कुठेतरी आधार देणं. म्हणजे स्नायूंना कठीणता नसते, त्यामुळे त्यांना कुठेतरी सुरू होऊन कुठेतरी संपणं, ह्यासाठी कोणत्या तरी एका आधाराची गरज असते, एका कठीण आधाराची गरज असते. म्हणजे जसं मी बघितलं की हा माझा हात आहे आणि ह्या हाताचे जे स्नायू आहेत, तर ते सगळे स्नायू माझ्या हाताचं जे बोन आहे त्याच्या आधाराने ते फिक्स आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्यात कोणते बदल होत नाहीयेत आणि त्यांना त्यांचं कार्य करणं सुद्धा सोपं जाते. तर हाडांचं सगळ्यात महत्वाचं कार्य मात्र वेगळं आहे. आपल्याला बोन मॅरो माहित असेल. बोन मॅरो म्हणजे बोन्सचा जो सगळ्यात इनर आतला पोर्शन असतो ना, तो भाग. तर त्याचं सगळ्यात मुख्य कार्य असतं रक्ताची निर्मिती करणं. म्हणजे अस्थिमज्जा. अस्थिमज्जा, हा. तर रक्ताची निर्मिती हे सगळ्यात महत्वाचं कार्य त्याचं असतं. आणि त्यानंतर दुसरं कार्य जे आहे की शरीराला एक साचा उपलब्ध करून देणं. तिसरं कार्य आहे की जे माझे स्नायू आहेत त्या स्नायूंना ओरिजिन आणि इन्सर्शन, म्हणजे सुरू होण्यासाठी एक जागा आणि तिथे संपण्यासाठी एक जागा, अशासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं. तर ही झाली स्केलेटल सिस्टीम. आता पुढे आहे मसल सिस्टीम. तर याच्यात पण आपण 2 डायग्राम बघू शकतो की ज्याच्यात समोरच्या बाजूने कोणते महत्वाचे आणि मुख्य मसल आहेत ते दाखवले. आता पुन्हा हे जे मसल्स आहेत ज्या चित्रामध्ये दिसत आहेत, तर ते सुपरफिशियल म्हणजे जे बाहेरच्या बाजूचे आहेत ते दिसतात. ह्याच्यामध्ये सुद्धा आतल्या आत सुद्धा त्याचे काही ठिकाणी 2 लेयर असतात, काही ठिकाणी 3 लेयर असतात. गरजेनुसार, आवश्यकतेनुसार शरीर
हे युनिट, ही संस्था चालण्यासाठी जे काही आवश्यक असेल त्यानुसार तिथे त्या मसल्सची किंवा स्नायूंची रचना केलेली असते. आणि मागच्या बाजूस बघाल तर मागच्या बाजूचे मसल सुद्धा इथे आपण बघू शकतो. आता या ठिकाणी आपण अगदी डिटेलमध्ये मसल्सची नावं किंवा बोन्सची नावं हे न बघता फक्त सिस्टीम काय आहे हे बघत आहोत. तर त्या पुढे एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ प्ले होईल का? नाही, व्हिडिओ नाही प्ले होऊ शकणार माझ्यासाठी. अच्छा, ओके. मी थोड्या वेळाने ट्राय करते, नाही तर मग माझा हात जाईल हा, चेक करा. अच्छा, ठीक आहे. तर व्हिडिओ ऍक्च्युली मला वाटते प्ले करण्यासाठी ना ही फाईल याच्यात दुसरे कोणते व्यू ऍप्स हा, असतात त्याच्यात ओपन केल्यावरती दुसऱ्या होते. ह्याच्यात उघडावी लागेल. मी पीडीएफ मध्ये उघडली तर मला सोपं होत आहे झूम मध्ये करणं, त्यामुळे मी फोनवर घेतलंय ऍक्च्युली. आपण मी घेते. ओके, ठीक आहे. तर त्या व्हिडिओमध्ये साधारण आपण थोडक्यात हे बघू शकू की बोन्स वरती मसल्स हे कशा प्रकारे रेस्ट करतात किंवा कशा प्रकारे ते त्याला बांधलेले असतात हे आपण त्याच्यात एक छोटेसेच 2-3 मिनिटाचे काही व्हिडिओज आहेत. तर ही झाली मस्क्युलर सिस्टीम. त्याच्या पुढे आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था. तर पचन संस्था जी आहे ती सुरू होते दातांपासून आणि ती संपते ऍनस पर्यंत म्हणजेच गुदद्वारापर्यंत. म्हणजे अन्न जेव्हा मुखामध्ये प्रवेश करतं तिथपासून ते त्याचं त्या अन्नाचा पोषक भाग शरीरात शोषण होऊन त्याच्यानंतर त्याच्यातला जो अनावश्यक भाग आहे तो शरीरामध्ये जेव्हा गुदाद्वारे म्हणजेच ऍनसद्वारे बाहेर टाकला जातो तिथपर्यंतची पूर्ण क्रिया म्हणजेच ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पचन संस्था आहे. तर पुढे आपण जे चित्र बघतोय त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे सगळे ऑर्गन्स येतात, अवयव येतात, त्यांची नावं आपल्याला तिथे दिसतात. तर त्याच्यात मुख्यत्वे काय येतं की माउथ मध्ये म्हणजे मुखामध्ये दात, जीभ यांचा समावेश होतो. त्यानंतर इसोफेगस म्हणजे अन्ननलिका. त्यानंतर दिसते आपल्याला स्टमक म्हणजे आमाशय. त्यानंतर आपण बघू शकतो लार्ज इंटेस्टाईन, नाही आधी स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोटं आतडं पुढे कंटिन्यू होतं लार्ज इंटेस्टाईनला म्हणजेच मोठं आतडं. आणि त्याच्यानंतर चा भाग येतो रेक्टम म्हणजेच मलाशय. आणि रेक्टम हे पुढे जोडलं जातं ऍनसला म्हणजेच गुदद्वार की जिथून शरीरातला मलभाग जो असतो हा पूर्ण बाहेर टाकला जातो. तर आता पुढच्या चित्रामध्ये आपण काय केलेलं आहे की आपलं जे इंटेस्टाईन आहे तर त्याच्यातला एक छोटासा तुकडा इंटेस्टाईनचा, त्याचं इथे अजून डीप स्ट्रक्चर बघण्यासाठी त्याचे थोडेसे सेक्शन्स बघितलेले आहेत. तर हे कशासाठी बघायचे ना की एक फक्त कल्पना येण्यासाठी किंवा अंदाज येण्यासाठी की नक्की माझं आतडं कशा प्रकारे काम करतं. तर आपण तिथे बघू शकतो त्या छोट्याशा तुकड्याचा तिथे शेजारी अजून एक मायक्रोस्कोपिक व्ह्यू म्हणजे अजून सूक्ष्म एक चित्र दाखवलेलं आहे. तर त्याच्यावरती आपण बघू शकतो की फिंगर लाईक स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे असे बोटासारखे छोटे 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 वरती आलेले स्ट्रक्चर. तर हे जे स्ट्रक्चर असतात ना हे अन्न पुढे ढकलण्यासाठी मदत करतात. आपण आळी बघितलेली आहे. तर आळी कशी चालते, अशी 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 थोडा थोडा शरीराचा भाग ती वरती उंचवते आणि मग पुढे जाते, परत उंचवते, परत पुढे जाते. तर आपले जे आतडे असतात त्यांची मुवमेंट किंवा हालचाल सुद्धा त्याच प्रकारे होत असते. तर हे जे छोटे छोटे विलय ज्याला म्हटलं जातं ना ते मदत करतात आतड्याची हालचाल होण्यासाठी. आणि इथे हे दाखवण्याचा अजून एक उद्देश हा आहे की मी जे अन्न घेते त्या अन्नाचे काही सूक्ष्म सूक्ष्म कण जे असतात ना तर ते ह्याच ठिकाणी अडकून बसतात की जे पचले जात नाहीत किंवा शरीराबाहेर टाकले जात नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की शरीर शुद्धी किंवा पोटाची शुद्धी ही केली जाते तेव्हा हे असे जे छोटे 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 स्ट्रक्चर्स असतात ते पूर्णपणे स्वच्छ केले जातात. आणि छोटं आतडं आणि मोठं आतडं ही लांबी कित्येक फुटांची आहे.
आणि अशा या कित्येक फूट असलेलं हे जे आतडं आहे ते स्वच्छ होणं किंवा करणं ही एवढी सोपी क्रिया नसते. पण सुदैवाने आपण बघतो की योगिक क्रिया असतील किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा पंचकर्म असेल, अशा काही क्रिया आहेत की ज्या मदत करतात ही स्वच्छता शरीराची होण्यासाठी. तर ही झाली आपली पचन संस्था. त्यानंतर पुढे आहे रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच श्वसन संस्था. तर श्वसन संस्था कुठून सुरू होते, तर नाक किंवा तोंडापासून. नाक किंवा तोंडापासून का? कारण बाहेरची जी हवा आहे ती मी नाक आणि तोंड ह्या दोन्हीद्वारे घेत असते आणि तिथपासून ती जी सुरू होते तर ती लंग्स पर्यंत म्हणजे फुफ्फुसापर्यंत जाते. आणि फुफ्फुसाचा सर्वात छोटा भाग किंवा सर्वात छोटं युनिट जे म्हणतो आपण त्याला अल्विओलाय म्हटलं जातं, म्हणजेच एअर सॅक असं म्हटलं जातं. तर या अल्विओलाय कशा दिसतात हे पुढच्या चित्रामध्ये आपण बघतो. तर ह्याच्यात सर्कल मध्ये जे दाखवलेलं आहे, जे द्राक्षाच्या घडासारखे स्ट्रक्चर रचना दिसत आहेत ना, ते माझ्या फुफ्फुसातले अल्विओलाय आहेत. म्हणजे हवा जी आहे ती आधी नाकात जाते, नाकातनं ती श्वसन नलिकेत जाते, श्वसन नलिकेतनं ती दोन्ही फुफ्फुसांमध्ये जाते आणि त्या फुफ्फुसांमध्ये ती कुठपर्यंत जाते, तर त्या शेवटच्या अल्विओला पर्यंत जाते. तर असे वायुकोश. वायुकोश. तर हे अनेक वायुकोश फुफ्फुसांमध्ये आहेत. तर यांचं मुख्य कार्य काय असतं, तर आपण पुढच्या चित्रामध्ये बघू शकतो. त्या वायुकोशला रक्ताचा सप्लाय असतो, म्हणजे त्याला रक्त पुरवठा केला जात असतो. कारण शरीरातली प्रत्येक सेल, प्रत्येक ऊती जिवंत राहण्यासाठी त्याला रक्ताची ही गरज असते. का? तर रक्तातनं काही पोषक घटक ती सेल किंवा ती ऊती घेत असते आणि जे अनावश्यक आहे ते पुन्हा रक्तामध्ये सोडत असते. तसंच या वायुकोशला सुद्धा आपण बघू शकतो की कडेने जे दिसत आहे लाल रंगाची, ती एक रक्तवाहिनी आहे. तर आता ह्याच्यात आपण थोडक्यात बघूयात की माझ्या शरीरात रक्ताची शुद्धी किंवा जे मी वायू शरीरात घेते त्याचा कार्य कसं होतं. तर जेव्हा बाहेरचा वायू माझ्या शरीरात येतो, म्हणजेच बाहेरचा ऑक्सिजन माझ्या वायुकोशामध्ये येतो, तर ही रक्तवाहिनी जी असते ती काय करते, त्यातला ऑक्सिजन रक्तवाहिन्यामध्ये घेते आणि रक्तवाहिन्यातलं जे कार्बन डायऑक्साईड असतं तर ते ह्या वायुकोशामध्ये पुन्हा सोडते. आणि मी घेतलेला श्वास जेव्हा बाहेर टाकते तेव्हा हा जो कार्बन डायऑक्साईड असतो तो माझ्या शरीरातनं बाहेर जातो. अशा प्रकारे फुफ्फुस जे आहे हे खूप महत्वाचं कार्य करते की शरीरात ऑक्सिजन घेणं आणि तो पूर्ण शरीराला पुरवणं. म्हणूनच आपण म्हणतो की जेव्हा प्राणायाम केले जातात किंवा फुफ्फुसाचे व्यायाम केले जातात तेव्हा बाहेरचा वायू हा जास्तीत जास्त वायुकोशांपर्यंत पोहोचला जातो. म्हणजे फुफ्फुसाचं जे कार्य आहे, फंक्शन आहे ते 5-10% 50-60-80% जेव्हा जातं तेव्हा साहजिकच शरीरात प्रमाण जे आहे ते जास्त होतं आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजेच एका दृष्टीनं ते माझ्या शरीरातलं मल आहे ही झाली आपली श्वसन संस्था. त्यानंतर आपण बघूयात कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजेच कोणती, तर रक्ताशी संबंधित एक अशी मुख्य संस्था की जी सगळ्या शरीरातनं रक्त गोळा करते आणि ते रक्त पुन्हा शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसाकडे पाठवते. म्हणजे आता जसं बघितलं की वायुकोश, तर वायुकोशच्या इथल्या ज्या रक्ताच्या वाहिन्या आहेत तर तिथे फक्त शरीराच्या फुफ्फुसातलंच रक्त शुद्ध नाही होत, तर पूर्ण शरीर मेंदूपासून पायापर्यंतच जे सगळं रक्त आहे ते सगळं आधी हृदय स्वतःकडे साठवतं, तिथून ते फुफ्फुसाला पाठवतं, तिथून त्याची ते शुद्धी करून घेतं आणि असं शुद्ध झालेलं रक्त हेच हृदय पुन्हा पूर्ण शरीरात पाठवतं. तर ही क्रिया अखंडपणे चालू असते आणि ह्याच्यात एका वेळेस काही प्रमाणात रक्त ठराविक प्रमाणात ते हृदयाकडे येतं. तर ते कसं येतं हे सुद्धा आपल्याला हे डायग्राम मध्ये दिसतंय.
पण डायग्राम पेक्षा आपण जर व्हिडिओ प्ले केला तर त्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पटकन बघू शकू की पूर्ण शरीरात साधारण हृदय मध्यभागी असतं शरीराच्या. तर शरीराच्या वरच्या भागातलं रक्त आणि खालच्या भागातलं रक्त अशा दोन भागातलं अशुद्ध रक्त आधी हृदयात येतं, तिथून ते फुफ्फुसाकडे जातं, फुफ्फुसात ते शुद्ध होतं, तिथे शुद्ध होऊन ते पुन्हा हृदयात येतं आणि त्यानंतर हृदय ते पुन्हा पूर्ण शरीरात पसरवतं. तर तेच कसं काम करतं हे पुन्हा पुढच्या डायग्राम मध्ये आपल्याला थोडक्यात दिसू शकतं की हृदय आणि फुफ्फुस हे कसे एकमेकांबरोबर काम करतात. तर ह्या काही महत्वाच्या संस्था आपण बघितल्या, याच्याशिवाय सुद्धा बाकी संस्था आहेत, पण त्या आपण पुन्हा कधीतरी बघूयात. ह्या आता थोड्याशा महत्वाच्या म्हणण्यापेक्षा ह्या दृष्टीनं की आपण आता ज्या प्लॅटफॉर्मवरती हे सगळं बघत आहोत की जिकडे प्राणायाम किंवा बाकी काही शारीरिक योगिक क्रिया केल्या जातात, तर त्यासाठीच्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत समजणं त्या ह्या आहेत. आता ह्या संस्था तर सगळ्या बघितल्या, पण ह्या काम कसं करतात हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे मसल्स तर आहेत माझ्या शरीरात, पण माझा मसल स्नायू हा काम कसं करतो हे मला कसं कळू शकतं. तर ह्या क्रिया ज्या आहेत शरीरातल्या ह्या सेकंद काही सेकंदाच्या ही काही अगदी छोट्या अंश भागामध्ये अगदी पटकन होणाऱ्या क्रिया असतात की ज्याच्यासाठी मला कधी विचार करायची गरज नाही पडत. आता थोडक्यात फक्त एका स्नायूचं उदाहरण आपण बघूयात की जेव्हा मला असं वाटतं की माझा जो हा जॉईंट आहे, हा जॉईंट मला फोल्ड करायचा आहे किंवा माझा हात फोल्ड करायचा आहे, ही क्रिया नेहमी केली जाते जेवताना. तर त्या क्रियेसाठी मला ह्या संधीमधून माझा हात फोल्ड करणं हा गरजेचं आहे. मग ते फोल्ड करण्यासाठी काय करायला लागणार मला, तर मला माझ्या स्नायूंची मदत घ्यावी लागणार. तर साधारण माझा जो दंड असतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्नायू असतात, एक पुढच्या भागामध्ये आहेत आणि एक मागच्या भागामध्ये आहे. तर जेव्हा मला याच्यात फोल्ड करायचं तेव्हा जे पुढच्या भागाचे स्नायू आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झाले पाहिजे. म्हणजेच काय होईल, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा आपोआप माझा हा जो बोन आहे हा शरीराकडे ओढला जाईल. पण हा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतोय तेव्हाच सायमल्टेनियसली हा मागचा जो मसल आहे स्नायू तो रिलॅक्स झाला पाहिजे, म्हणजे तो मोठा झाला पाहिजे, तरच हा फोल्ड आहे हा मला इझी होईल. पण आता हे होतं कसं, मी जेव्हा ठरवते की मला हा हात इथे फोल्ड करायचा आहे तेव्हा माझ्या मेंदूला एक सिग्नल जातो की आता मला ही क्रिया करायची आहे. मग मेंदू काय करतो की त्याचं अनालिसिस करतो. ठीक आहे, आता हात फोल्ड करायचा आहे तर त्याच्यासाठी काय करायला हवं, तर त्याच्यासाठी हे जे मसल्स आहेत दोन्ही, ह्या दोन मसल्सला मेंदू सिग्नल पाठवतो. तर ह्या मसलला सिग्नल येतो की हा मसल कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे आणि ह्या मसलला सिग्नल येतो की हा मसल रिलॅक्स झाला पाहिजे आणि तो ऍट अ टाइम होतो आणि मी माझी ही जी जॉईंट आहे किंवा संधी आहे हा फोल्ड करू शकते. तर इथे एक्सप्लेन करायला खूप वेळ लागला, पण ही क्रिया जी आहे ती शरीरात एकदम पटकन काही सेकंदात, म्हणजे अगदी 0.005 सेकंदात वगैरे होत असेल. आणि हे फक्त मोठ्या स्नायूशी संबंधित नसतं, तर कोणतीही छोट्यातली छोटी क्रिया किंवा माझ्या शरीराची हालचाल, म्हणजे आता जर माझा पंजा मी दाखवते आणि माझे हे छोटे जे जॉईंट आहेत ते मी फोल्ड करते, तर ह्यासाठी सुद्धा मला माझ्या स्नायूंची गरज आहे, जे छोटे छोटे स्नायू इथे आहेत. आणि ह्या स्नायूंना पुन्हा त्याच प्रकारे माझ्या ब्रेनला सिग्नल जाणं गरजेचं आहे, तिथून पुन्हा सिग्नल येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर माझे स्नायू हालचाल करतात. आणि ही सिग्नल कशाद्वारे येतात, कशाद्वारे जातात, तर सगळ्यात सोपं सांगू शकेल तर नर्व्सद्वारे. म्हणजे जसं रक्तवाहिन्या असतात तशाच हे नर्व्स सुद्धा असतात. तर त्यांच्याद्वारे मसल्स कडनं ब्रेनला जातो आणि ब्रेन कडनं मसलला येतो. दोन टू वे आपण म्हणू की कम्युनिकेशन हे नर्व्स द्वारे होतं. तर मसल सिस्टीम किंवा मसल फिजिओलॉजी त्या प्रकारे काम करते. आता पुढचे तीनही जे आहेत ना, तर ते व्हिडिओज आहेत आणि व्हिडिओज मध्येच फिजिओलॉजी थोडीशी एक्सप्लेन केलेली आहे. तर आता तुम्ही प्रयत्न करू शकाल का की ते व्हिडिओ प्ले होत आहेत का?
हो, मी प्रयत्न करते. हे थांबावं लागेल पण त्यासाठी मला. हो, चालेल. चालेल ना? तर तोपर्यंत मी पुढचे सिस्टीम फक्त एक्सप्लेन करते. तर हे मसलचं बघितली, मसल फिजिओलॉजी. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी फिजिओलॉजी मध्ये सुद्धा आपण बघितलं की कोणते अवयव हे श्वसन संस्थेचा माझ्या भाग आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी हवा आहे ती घेतली जाते नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे. त्याद्वारे हवा आतमध्ये जाते श्वसन नलिकेमध्ये. श्वसन नलिकेमध्ये जेव्हा ती जाते तेव्हा त्यापूर्वी फॅरिंग्स किंवा स्वरयंत्र पण ज्याला म्हणतो तिथे ती हवा असते. तिथून तिला दोन मार्ग असतात. एकतर ती अन्ननलिकेत पण जाऊ शकते किंवा श्वसन नलिकेत पण जाऊ शकते. पण शरीर सवयीनं असेल किंवा त्याच्यामध्ये जी असलेली सिस्टीम असेल त्याद्वारे ही घेतलेली हवा ही श्वसन नलिकेतनं सरळ ती फुफ्फुसामध्ये जाते. फुफ्फुसामधनं ती जे श्वसन नलिका अजून पुढे विभाजित होतात प्रत्येक सेलला किंवा वायू कोशापर्यंत जाईपर्यंत, तिथपर्यंत ती हवा त्या वायू कोशापर्यंत जाते. तिथे पोहोचल्यानंतर ती जे स्वतःतला ऑक्सिजन आहे ती रक्तवाहिन्यामध्ये जाते आणि त्या रक्तवाहिन्यातला जो कार्बन डायऑक्साईड आहे ती ते स्वतःमध्ये घेते. आणि जेव्हा तो कार्बन डायऑक्साईड, इथे फक्त कार्बन डायऑक्साईडच अपेक्षित नाहीये, तर शरीरातलं बाकी सुद्धा जे काय म्हणू वेस्ट असेल तर ते सुद्धा त्यात वायुकोशामध्ये येतं आणि त्याची पुन्हा त्याच हवेची रिटर्न जर्नी चालू होते. म्हणजे जशा दोन क्रिया असतात, श्वास घेणं आणि श्वास सोडणं. तर श्वास घेताना बाहेरचे जे ऑक्सिजन आणि बाकी न्यूट्रिएंट्स आहेत ते शरीर शोषून घेतं आणि शरीरातले जे अनावश्यक घटक आहेत ते उच्छवासाद्वारे म्हणजे श्वास सोडण्याद्वारे ते बाहेर टाकले जातात. म्हणून जेव्हा आपण एक्सक्यूज मी, मला नाही ओपन करता येते त्या व्हिडिओज. ठीक आहे. हं. हे झालं श्वसन विषय. त्यामध्ये मला मेल करू शकते? केलेलं आहे का? नाही, मेल नाही केलेलं आहे. ओके. मेल करू का? चालेल. तुमचं मेल आयडी किंवा इंद्रायणी मग तुम्ही मेल करू शकाल का? मी करू शकेन पण माझ्या इकडे त्यांचा मेल आयडी नाही. मी ग्रुपवर टाकू शकते चॅट, ते घेऊ शकतात तसं. केडीचे देऊ का? हा, मला चॅटवर मेसेज करा ना मेल आयडी. ओके. तर ही झाली रेस्पिरेटरी फिजिओलॉजी. त्यानंतर आपण बघितलं होती डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे आधी बघितले होते की पचनासाठीचे आवश्यक अवयव कोणते आहेत. तर त्या अवयवांमध्ये सुद्धा फिजिओलॉजी कशी होते, म्हणजे ते अवयव काम कसे करतात, क्रिया कसे करतात शरीरात. तर अन्न आधी मुखाद्वारे आतमध्ये घेतलं जातं. जेव्हा ते आतमध्ये घेतलं जातं तेव्हा पहिल्यांदा काम असतं दातांचं. दातांचं काम काय असतं, तर त्याचे छोटे छोटे तुकडे करणं. छोटे तुकडे करणं का आवश्यक असतं, तर माझी जी अन्ननलिका आहे त्या अन्ननलिकेत ते व्यवस्थित पुढे जाण्यासाठी. आणि नुसते छोटे तुकडेच तिथे नाही होत, तर मुखामध्ये जे सलायवा असते, जी लाळ असते, तर ती सुद्धा त्याच्यात मिक्स होते. त्याच्यामुळे काय होतं की मी घेतलेल्या घासाचा एक छोटा मऊसर गोळा आणि तो मऊसर झालेला असल्यामुळे त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी असते आणि त्याच्यामुळे ते माझ्या अन्ननलिकेतनं सहज खाली जातं. तर मला असा किंवा प्रत्येकाने कधी ना कधी अनुभव केलाच असेल की जेव्हा कोरडं अन्न असतं तेव्हा ते गिळायला त्रास होतो, अडकल्यासारखं वाटतं. पण हे जेव्हा ओलं अन्न असतं किंवा काही पातळ पदार्थ घेत असतो तर ते अगदी सहज पोटामध्ये जातं, कोणताही अडथळा किंवा अडचण त्याच्यात जाणवत नाही. त्यानंतर काय होतं की ते अन्न अन्ननलिकेतनं आमाशयामध्ये जातं. तर ही पहिली स्टेज असते, फेज असते रेस्ट करण्याची अन्नाची, की जिथे काय होतं, जो सेमी सॉलिड म्हणजे थोडासा गोळा जो तयार झालेला असतो पातळ असा, तर इथे तो पूर्ण लिक्विड होतो. म्हणजे आमाशयामधले जे पाचक रस असतात
ते त्याचं पूर्णपणे रसामध्ये रूपांतर करतात. आणि मग जेव्हा आमाशयापासून ते अन्न पुढे 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 जातं, म्हणजे छोटं आतडं, मोठं आतडं, ह्याच्यातनं जेव्हा ते पुढे पुढे सरकत असतं, तर ते पूर्ण लिक्विड फॉर्म मध्ये असतं, द्रव स्वरूपामध्ये असतं. आणि त्याच्यामुळेच काय होतं की अन्ननलिकेतनं ते पुढे पुढे जाणं हे सोपं होतं. आणि त्यानंतर जेव्हा ते मलाशयापर्यंत येतं, तर तिथपर्यंत जेव्हा येतं तोपर्यंत पूर्ण आतड्यांनी एक महत्वाचं काम केलेलं असतं की त्या अन्न रसातलं जे काही शरीराला आवश्यक आहे ते आवश्यक घटक घेतलेले असतात, आणि जे अनावश्यक आहे ते पुरीश म्हणजे मल ह्या स्वरूपामध्ये रूपांतरित केलेले असतात. आणि जेव्हा ते मलाशयामध्ये येतं, मलाशय फुल होतं आपण म्हणू शकू, तर तेव्हा तो सिग्नल जातो ब्रेनला. आणि तो ब्रेनला जेव्हा सिग्नल जातो तेव्हा आपण म्हणतो की नेचर कॉल आलाय किंवा हा आता मला जायचं आहे बरं का, तर तो ब्रेन कडनं आलेला सिग्नल असतो. आणि तेव्हा काय होतं, तर गुदद्वार जे असतं ते गुदद्वार आपोआप ओपन होतं आणि जो मल असतो शरीरातला तो बाहेर टाकला जातो. तर हे जे कोऑर्डिनेशन आहे ह्या सगळ्या अवयवांमधलं, इन्क्लुडिंग अगदी ब्रेन पकडून, तर ह्यांचं जेव्हा कोऑर्डिनेशन व्यवस्थित चालतं तेव्हा शरीराचं चलनवलन जे असतं ना ते अगदी व्यवस्थित चालतं. तर ही झाली पचन संस्था. आणि त्यानंतर आपण बघितली होती की कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. तर त्याची फिजिओलॉजी मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की पूर्ण शरीरातलं म्हणजे शरीराच्या अधोभागातलं, खालचं तसंच वरचं, असं सगळं रक्त जे आहे ते हृदय आधी स्वतःकडे जमा करतं. आणि ते जेव्हा पूर्णपणे जमा करतं, ते जमा करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, तर प्रत्येक भागातनं शरीराच्या ते रक्त येण्यासाठी एक सिस्टीम गरजेची असते, वाहिन्या गरजेच्या असतात. आणि त्या अगदी शरीराच्या संपूर्ण भागात पसरलेल्या असतात. म्हणजे हृदयापासून सुरू होणारी रक्तवाहिनी पुढे विभाजित होत 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 ती अगदी माझ्या बोटाच्या टोकापर्यंत त्याचं विभाजन झालेलं असतं. आणि सूक्ष्म स्वरूपात का होईना इथे सुद्धा रक्तवाहिनी असतेच. म्हणून बघतो की जेव्हा पिन टोचते हाताच्या बोटाला सुद्धा, तेव्हा सुद्धा एक थेंब का होईना ते रक्त तिथनं बाहेर पडतच. तर हे असं खूप मोठं रक्तवाहिन्यांचं जाळं पूर्ण शरीरामध्ये आहे. आणि ह्या रक्तवाहिन्या दोन भागात साधारण विभागले गेलेल्या आहेत. एक म्हणजे त्या की ज्या अशुद्ध रक्त वाहून नेतात पूर्ण शरीरातून हृदयाकडे, आणि दुसरं म्हणजे की ज्या शुद्ध रक्त वाहून नेतात हृदयाकडून पूर्ण शरीराकडे. तर हे एक सर्कलच आहे, कंटिन्युएशन मध्येच आहेत. फक्त जिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं तिथे त्या आपोआपच कमी ऑक्सिजनमुळे निळसर दिसतात, आणि त्यालाच आपण वेन्स किंवा दूषित रक्तवाहिनी असं म्हणतो. आणि ज्या शरीराला वर वर दिसतात ज्या रक्तवाहिन्या, किंवा जिथून आपण काही लॅबोरेटरी टेस्ट करण्यासाठी पण जातो तेव्हा पण जिथून आपल्या रक्तवाहिन्यातनं रक्त घेतलं जातं, तर ते आपल्या वेन्स मधनं म्हणजेच अशुद्ध रक्तवाहिन्यातनं ते घेतलेलं असतं. आणि ज्या शुद्ध रक्तवाहिन्या असतात त्या शरीरात खोलवर असतात. त्याचे एक मुख्य उद्देश हा सुद्धा असतो की त्यांचं संरक्षण होणं जास्त गरजेचं असतं. तसंच की खोलपर्यंत जे सर्व काही रक्त आहे शरीरातलं ते पूर्णपणे गोळा करून हृदयापर्यंत पोहोचणं हा सुद्धा त्याचा एक उद्देश असतो. तर रक्तवाहिन्या ह्या दोन भागामध्ये अशा प्रकारे विभागलेल्या असतात. आणि रक्तवाहिन्यांनंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमच आपली शेवटची सिस्टीम होती. तर हे थोडक्यात आपण बघितलंय की शरीराची रचना कशी आहे आणि ते कार्य कसं करतं. अन्न घेतलं, आणि याच्यात दोन मुख्य गोष्टी बघितल्या की अन्न घेतल्यानंतर त्याचं पुढे काय होतंय आणि श्वास घेतल्यानंतर त्याच्या शरीरात पुढे काय होतंय. तर मी बघेल की जे व्हिडिओज आहेत ते आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती शेअर करेल. अगदी 2-2 मिनिटाचे छोटेसे व्हिडिओ आहेत. तुम्ही आता पण जर
बघू शकलात तर मग तुम्हाला लगेच ते थोडस संबंध लावणं हे सोपं जाईल आणि व्हिडिओज मधनं तुम्हाला ते अजून कळणं अजून जास्त सोपं जाईल. इंग्लिश मध्ये आहेत पण अगदी सोपे आहेत समजण्यासाठी. तर आजचं सत्र थोडस घाईघाईत घेतलं असं म्हणू शकेल मी. व्हिडिओज जर प्ले झाले असते तर अजून थोडासा वेळ लागला असता. तर आजच्या सत्रासाठी शरीराची जी ओळख आहे ती एवढी पुरेशी आहे माझ्यासाठी, माझं प्राथमिक रचना समजून घेण्यासाठी. तर असं मला वाटतं. तर याच्यात अजून कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही शंका असतील तर विचारू शकता. ताई, आपण जे सांगितलं की आपल्याला जे जे काही कार्य घडतं ते मेंदूद्वारे संदेश दिले जातात आणि त्या मेंदूद्वारे स्नायूचं आपण आवाज आहे ना गोपाळजी, तुमचा आवाज येत नाही का माझा? थोडस मोठ्याने बोलू शकाल का, म्हणजे मला नीट ऐकू येईल. स्नायूचं आकुंचन, प्रसरण आणि जे काही संस्था आहेत त्यांचं जे कार्य होतं ते मेंदूच्या संदेशाद्वारे होतं असं तुम्ही सांगितलं. पण असंही आहे का की प्रत्येक कोशिका छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिथपर्यंत संदेश जातो तरच काम करतात, किंवा तिथं अजून स्वतःची त्यांची काही म्हणजे विचार करण्याची किंवा ब्रेनची सिस्टीम असते का कोशिका लेवलवर? हो, म्हणजे याच्यात हे जे मी सांगितलं हे अगदी सुपरफिशियल किंवा प्राथमिक पद्धत सांगितली शरीराची काम करण्याची. त्याच्यात साधारण अजून बाकी पद्धती पण असतात. म्हणजे जसं की जेव्हा मी म्हंटल की मला माझा हा हात हलवायचा आहे तर ही माझी ऐच्छिक क्रिया आहे. मला काही दिवसभर नेहमीच हात हलवण्याची गरज नाहीये. जेव्हा काम असेल, गरज असेल, वस्तू उचलायची असेल तेव्हाच मी ते करणार. तर या ऐच्छिक क्रियेसाठी प्रामुख्याने मला माझं स्नायू आणि मेंदू ह्यांच्यात सिग्नलिंग करणं, मेसेजिंग देणं हे गरजेचं असतं. पण जेव्हा मी खाते आणि ते अन्न माझ्या पोटात जातंय तर ते पोटात गेल्यापासून तर ते माझा मलभाग बाहेर पडेपर्यंत ही जवळजवळ 12 तास, 24 तास, कितीही तासाची प्रक्रिया असू शकते. तर ह्या पूर्ण प्रक्रियेत तर माझं शरीर दरवेळेस ब्रेनशी कोऑर्डिनेट नाही करू शकत. ते किती वेळा सिग्नल पाठवणार आणि किती वेळा मेसेजिंग करणार. तर ह्या काही नैसर्गिक क्रिया आहेत की ज्याच्यात ऐच्छिकता अशी नाहीये. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की आता मी खाल्लेली एक पोळी पण ती थोड्या वेळ माझ्या आमाशयातच राहू दे, नंतर मला थोडस मी फ्री झाले, मला वेळ मिळाला की मग मी पाठवते ते पुढे आतड्यात. तर नाही, हे माझी ऐच्छिक क्रिया नाहीये, ही शरीर आपोआप घडवते. मग ह्या ज्या क्रिया आहेत ना त्या शरीरात आपोआप घडत असतात की ज्याचं काय म्हणू आपण प्रोग्रामिंगच शरीराने तसं केलेलं आहे. दुसरं उदाहरण अजून एक बघू शकतो की हृदयाचं. हृदय इतक्या वेळा पंपिंग करतं, त्याचं आकुंचन प्रसरण होत राहतं. तर प्रत्येक वेळेस तो सिग्नल माझ्या मेंदूला जातो आणि येतो असं नाहीये. ती जी क्रिया आहे ती शरीरामध्ये अविरत ही घडतच असते. म्हणून शरीरातल्या क्रियांचं व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी अशा 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे आणि ते कार्य अशा 2 पद्धतीनं चालतं. धन्यवाद, समजलं. ओके. अजून पण कोणाला नाही, खूप छान सांगितलं समजून. सिस्टीम अगोदर समजून दिल्यामुळं पुढचं समजायला सोपं जाईल. आजचे जे म्हणजे विषय घेतले किंवा ज्या सिस्टीम घेतल्या त्या साधारण सर्वांना लक्षात आल्या का की काय आहेत आणि कशा आहेत? आल्यात. तर विषय सगळ्यांना माहिती नाही पण आल्यात लक्षात. कारण हा विषय खूप मोठा आहे आणि तो एवढ्या याच्यात बसवणं हे थोडस चॅलेंजिंग. आणि ह्यानंतर ह्या प्राथमिक गोष्टी जेव्हा मला माहित असतात, आता ह्याच्यानंतर मी ह्याच्यातला पुढचा अभ्यास करू शकते. म्हणजे जसं मला जर वाटत असेल की मला नी जॉईंट किंवा गुडघ्याचा जास्त त्रास होतोय, तर आता मी गुडघ्याच्या संबंधीचा अभ्यास जास्त माझ्या स्वतःहून पण करू शकते आणि आता तो मला कळणं जास्त सोपं जाऊ शकतं. म्हणून ह्यासाठी की जे बेसिक आहेत, प्राथमिक गोष्टी आहेत शरीरातल्या ह्या माहित असणं
ह्या गरजेचं असतं. याच्यातले काही घटक हे शाळेमध्ये शिकवलेले असतात, पण ते तेव्हा अगदीच काय म्हणू अभ्यासक्रमापुरते बघितले जातात किंवा त्यानंतर त्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही, वेळही मिळत नाही, असे अनेक गोष्टी असतात. म्हणून कुठेतरी असा एक उद्देश होता की आयुर्वेद जरी समजून घ्यायचं असेल तरी ते माझ्या शरीराशी जेव्हा संबंधित आहे तेव्हा माझं शरीर मला परिपूर्णपणे माहीत असायला हवं. जर मला माझे त्रिदोष माहिती पाहिजेत, प्रकृती माहिती पाहिजे, त्याचबरोबर मग मला माझ्या शरीराची रचनाही माहिती पाहिजेत. माझ्या शरीरात किती बोन्स आहेत, कसे आहेत, स्नायू कसे आहेत, माझा मेंदू कसा काम करतो, ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा माहीत होतात तेव्हा मी माझं स्वतःच आरोग्य जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते आणि स्वास्थ्य जे आपला उद्देश आहे ते अजून जास्त चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकते. बरोबर. अजून कोणीतरी विचारत होतं का याच्यामध्ये? हा. बोलायचंय कोणाला? रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल आता सांगितलं. हा. श्वसनाची क्रिया ही नाक आणि तोंडावाटे होते असं सांगितलं. तशी ती त्वचेमार्फत पण होते का? हा. आता श्वसन संस्थेतली जी श्वसन क्रिया आपण बघितली त्यासाठी मात्र मुख्यत्वे आपण म्हणू शकू की नाक आणि तोंडाद्वारेच ऍक्टिव्ह प्लस पॅसिव्ह अशा दोन्ही पद्धतीने ती केली जाते. आणि इथे जे आहे की त्वचा, तर त्वचा हे एक सेन्स ऑर्गन आहे किंवा पंच इंद्रियांपैकीतलं एक इंद्रिय आहे. ह्या इंद्रियाचं महत्व हे आहे की संपूर्ण शरीराला कव्हर करते ती त्वचा, पूर्ण आवरण. म्हणजेच पाचही इंद्रियांपैकीतलं हे सगळ्यात शरीराला जास्त आवरण देणारं हे सगळ्यात महत्वाचं म्हणून मानलं जातं. आणि त्याद्वारे श्वसन होतं का? तर होतं. कोणतं होतं? तर ते स्थानिक होतं. म्हणजे जे त्वचेवरचे छिद्र असतात त्याद्वारे काही प्रमाणात, कारण त्वचेचा असाही संबंध वायूशी किंवा बाहेरच्या हवेशी हा येतच असतो आणि त्या हवेचा जेव्हा त्वचेशी संपर्क येतो तेव्हा त्याच्यात काही ना काही इंटरॅक्शन ह्या होतातच. पण इथे श्वसन संस्था म्हणून समजून घेण्यासाठीची जी आपण बघितली की ऑक्सिजन कसा येतो, कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर टाकला जातो, तर ही सर्व क्रिया त्वचेच्या ठिकाणी नाही होत. पण हा त्वचा आणि बाहेरचा वायू ह्याच्यात काही ना काही इंटरॅक्शन सुपरफिशियल लेवलला म्हणजे अगदी वरच्या पातळीवरती की जे त्वचेवरचे छिद्र असतात तिथपर्यंत काही प्रमाणात ही होत असते. समज लक्षात आलं आहे मी काय एक्सप्लेन केलं आहे किंवा उत्तर? आता बोला. हो समजलं, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं असेल? जय गुरुदेव। जय गुरुदेव। कितने घंटे जो है बिना पानी के रह सकते हैं हम लोग, अगर फास्टिंग रखना है विदाउट वाटर? हाँ हाँ। तो कितना ये है रहना, मतलब रहना जो है, जैसे मैं 15 डेज में एक बार विदाउट वाटर रहता हूँ, तो रात में ओके 12 बजे से सुबह 6 बजे तक रहता हूँ, तो क्या वो सही है या? ओके, तो हिंदी में 24 आवर्स 30 आवर्स रहता हूँ। हाँ, हिंदी भी, हिंदी तो मैं हिंदी वाला हूँ, यूपी से हूँ। अच्छा, ओके। हाँ, तो यहाँ पे मुझे सबसे पहले ये समझना है कि फास्टिंग जो है ये जी एक योगिक क्रिया है, यानी कि जी जिसमें आपका शरीर और मन दोनों भी होते हैं। तो ये जी समझना जरूरी है क्योंकि अगर मैं कहती हूँ कि मेरी बॉडी में जैसे कि 70% लिक्विड है, वाटर या लिक्विड यहाँ पे हम कंसिडर करते हैं, तो जरूरी नहीं है अगर मैं लैब में जाके चेक करूं कि मेरा जो लिक्विड है बॉडी में वो 70% है यानी मैं हेल्दी हूँ ही। यही वजह होती है कि मुझे ये जानना जरूरी है कि कुछ बातें जो शारीरिक स्तर पे होती है महत्वपूर्ण होती है, उतनी ही महत्वपूर्ण वो मानसिक स्तर पर भी होती है। तो ये पहली बात हुई।
दूसरी बात है कि सबसे पहले मुझे पूरी जानकारी होनी चाहिए मेरे शरीर की, कि मेरा शरीर आज इस वक्त किस स्थिति में है। जैसे कि अगर मैं चाहती हूँ कि आज रात में फास्टिंग करूं, वाटर फास्टिंग, लेकिन ये भी मायने रखता है कि आज दिन भर मैंने कितना पानी पिया है तो कौन से प्रकार का पिया है, कौन से स्वरूप में लिया है, किस वक्त लिया है, कहाँ लिया है। तो ये सारी बातें भी मुझे जानना जरूरी होता है। उसके अलावा ये भी जरूरी है कि क्या मैं ये पहली बार कर रही हूँ, क्या ये मैं खुद से कर रही हूँ या किसी के गाइडेंस में कर रही हूँ, तो वो भी जानना जरूरी है। उसके बाद ये भी जानना जरूरी कि मेरा उद्देश्य क्या है। शारीरिक स्तर पर मुझे कोई बदलाव चाहिए या मानसिक स्तर पर भी चाहिए। तो ऐसे कई सारी बातें होते हैं जो तय करती है कि मुझे क्या करना है। तो इसीलिए हम समझते हैं और कहते भी है कि हमारी परंपरा में बताया गया है कि जो गुरु शिष्य परंपरा होती है, तो इसमें क्या होता है ना, गुरु ना केवल आपको क्या करना है बताते हैं, क्यों करना है, कैसे करना है ये भी बताते हैं। अनुभव आपको करना है और उस अनुभव के बाद आपको तय करना है कि आपको आगे क्या करना है। फिर आप वो अनुभव आपकी गुरु से बात कर सकते हो और उसके उससे अगर और कुछ बदलाव लाने हैं तो फिर से गुरु आपको वो बता सकता है। तो कहीं ना कहीं आपको जरूरी है गाइडेंस की, करेक्ट क्या कहते हैं, करेक्ट गाइडेंस की। क्योंकि ये कोई फॉर्मूला नहीं है कि मैं आपको अभी बता दूं कि आपका हाइट अगर 6 फुट है, आपका वेट अगर 70 kg है, तो आप हर 7 दिन में या हर 15 दिन में 10 घंटे का वाटर फास्टिंग कर सकते हो। नहीं, ऋतु में बदलाव आते हैं, प्रकृति में बदलाव आते हैं, उम्र में बदलाव आते हैं, और मेरी रोज की दिनचर्या में भी बदलाव आते हैं। क्योंकि कभी ऐसे होता है कि मैंने बहुत सारा ट्रैवलिंग किया है, या कभी ऐसे होता है कि मैं कई घंटे जगह पर भी बैठी रही हूँ। तो ये सारे जो दिनचर्या ऋतुचर्या जो होती है वो मेरे शरीर पे भी प्रभाव करती है और शरीर पे कुछ बदलाव लाती है। इसलिए कोई ऐसा फॉर्मूला है ही नहीं है। जो भी हम देखते हैं कि इतना पानी पीना चाहिए, इतना खाना खाना चाहिए, 4 बार खाना चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए, वो सही है, लेकिन कुछ हद तक। उसके परे जाके मुझे खुद को समझना जरूरी है। अगर लोग कहते हैं कि नहीं बहुत अच्छा होता है सुबह उठ के खाली पेट पानी पीना, थोड़ा सा गर्म पानी पीना, हाँ यस, वो कोई हानिकारक नहीं है। लेकिन क्या मुझे वो पूरी जिंदगी करना है, या मुझे इसी ऋतु में करना है, या मुझे सिर्फ पानी ही लेना है, या उसमें कुछ बदलाव करना है। तो ये सारी बातें बहुत मायने रखती है। तो आपके सवाल के लिए मैं यही अभी कहूंगी कि इसके लिए कोई स्पेसिफिक, कोई खास ऐसा जवाब नहीं है। पर फिर भी अगर आप साधना में है, नित्य साधना में आपका कंट्रोल है, आपकी खाने में, आपके पानी पीने में, और आप कोई पहले से ये सब इसका सराव कर रहे हो, तो यस, 7 डे और 15 डेज में एक बार, हफ्ते में से एक बार आप ये कर सकते हो। लेकिन जरूरी है कि वो दिन छोड़ के बाकी 14 दिन आप पानी किस प्रकार से ले रहे हो इसके ऊपर सही तरीके से और सही तरीके से ध्यान दे, तभी आपको उस फास्टिंग के फायदे ज्यादा मिल सकते हैं। व्हिडिओ प्ले करू का, होऊ शकतो? हो, जर होत असेल, छोटे छोटेच आहेत आणि मग लगेच सांगू नाही होतील. ओके, दिसतो सर्वांना? हा हो. दिसतंय. ओके. हा पहिला काय म्हटलं? हा पहिला व्हिडिओ आहे. थोडस मागे मला वाटतं जायला लागेल. ह्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की जे हाडांचा जो साचा आहे शरीराचा, हा बोला. हाडांचा जो सांगाडा आपण बघितला, त्याच्यावरती मसल्स कसे असतात हे त्याच्यात दिसतंय.
पायापासून सुरुवात केलेली होती आणि डोक्यापर्यंत जेवढा अगदी त्याच्यात छोट्यात छोटे मसल दाखवण्याचा प्रयत्नच होता अगदी. आणि तो प्रत्येक मसल कशा प्रकारे त्याची रचना आहे हे थोडक्यात थोडासा अंदाज त्याच्यात येतोय. पुढचा व्हिडिओ. हे जे हृदय आणि जठर आहे हे पण मसलच असतात का? जठर आणि हृदय हे पण मसलच असतात का बॉडीमध्ये का काही मसल्स हे स्नायूंचे प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार त्यांचं कार्य असतं. तर जे जठराच्या ठिकाणी असतात ते थोडे ट्यूब लाईक इलेस्टिक लाईक असणं गरजेचं असतं, म्हणून त्यांची रचना तशी असते. हृदयाचे जे असतात त्यांना एकच काम असतं, पंपिंग, म्हणून त्यांची रचना स्पेसिफिकली अगदी विशिष्ट प्रकारे त्याच कार्यासाठी केलेली असते. हात आणि पायांचे जे असतात त्यांचं मुख्य कार्य असतं की हालचाल करणं शरीराची, शरीर इकडून तिकडून घेऊन जाणं किंवा कोणतं तरी कार्य करणं. तर त्यांची रचना त्या पद्धतीने झालेली असते. तर अशा त्या जिथे त्याचं जे कार्य आहे त्यानुसार त्याची रचना असते, पण बेसिकली त्याला आपण स्नायू असंच म्हणतो. अच्छा, ओके. दिसतो? एक मिनिट. हो. Our त्याच्यात hand is आपण made of forearm and upper arm bones. हा बोला. याच्यात आपण मगाशी जे उदाहरण बघितलं ना, की जेव्हा मला एल्बो जॉईंट मध्ये म्हणजे हा जो माझा हा जॉईंट आहे याच्यात जेव्हा मुवमेंट करायची असेल तेव्हा ती कशा प्रकारे होते ही थोडक्यात दाखवलेली आहे. Both of these bones are joined at elbow. Upper arm bones are covered with biceps muscles and triceps muscles. Forearm bone is connected to upper arm muscles by a tissues called tendons. When we want to lift something with our arm, our brain sends the signal to biceps muscle to contract and triceps muscle to relax. When biceps contracts, its length decreases and bone attached to it get pulled. In this process, relaxation of triceps muscle provide extra length so that bone can easily move. Muscles apply pull force on bones by contraction which results in movement. आपण जे उदाहरण बघितलं होतं तेच तिथे त्यांनी दाखवलेलं आहे की ते कसं मेंदूला तो सिग्नल जातो आणि ते दोन्ही मसल जे आहे स्नायूमध्ये कशी हालचाल होते. पुढचा व्हिडिओ. डायजेस्टिव्ह This आहे. information is for पुढच्या व्हिडिओ डायजेस्टिव्ह सिस्टम्स आहे ना. educational सिस्टीम मध्ये purposes इथे only. आपण एंड पर्यंतचा व्हिडिओ आहे. It is not intended to substitute for professional medical advice and should not be interpreted to contain treatment recommendations. Your digestive system consists of all the organs involved in breaking down the food you eat, absorbing nutrients and eliminating waste products. When you take a bite of food, your digestive system is activated automatically. In the stomach, the food is broken down into smaller pieces and digestive juices are added. The now liquid food is passed on to the small intestine, where the nutrients are absorbed and digested. In the large intestine, also called the colon, water and salts are absorbed, causing the waste products to become firmer and turn into stool. The stool is then pushed through the intestine towards the rectum by a series of muscle contractions known as peristalsis. You have 3 to 4 major peristaltic movements each day. The time it takes for food to pass through your digestive system is called the transit time. The average transit time for females is 2.4 days,
and 1.9 days for males. When stool fills your rectum, nerve endings register that your bowel wall becomes distended and a signal is sent to your brain telling you that it's time to find a toilet. At the same time, your internal sphincter relaxes by reflex and stool moves down towards the anus. When you are ready, you consciously allow the external sphincter to relax and stool is expelled. In between going to the toilet, both the internal and the external anal sphincter are contracted to keep you continent and to prevent leakage. Thank you for taking the time to view this module. For additional ostomy education, visit us at coloplast.us. इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे अन्न मुखात तोंडातनं आपण घेतो आणि ते खालीपर्यंत जातं. इथे मुख्य महत्वाची बघण्याची गोष्ट कोणती आहे ना, की तिथे त्याने सांगितलं की पेरिस्टाल्टिक मुवमेंट. पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणजे काय, की माझे जे मोठे आतडे आहेत त्याच्यात जेव्हा हालचाल होते तेव्हाच ते अन्न हे पुढे ढकललं जातं. तर इथे मला बघणं काय गरजेचं आहे की ही हालचाल जर माझ्या शरीरात चांगल्या प्रकारे होत असेल तर माझं अन्न हे चांगल्या प्रकारे पचेल आणि ते चांगल्या प्रकारे पुढे पुढे जाईल. म्हणजे पोट साफ होणं ही जी प्रक्रिया आहे ना ती अजून चांगल्या प्रकारे व्यवस्थित होईल. मग त्याच्यासाठी काय करायला हवं, तर पोटाचे व्यायाम. आणि पोटाच्या व्यायाम मध्ये अगदी सूर्यनमस्कार पासून योगासनापासून बाकी कोणतेही जे सगळे व्यायाम आहेत ते होतात. पण हे करणं का गरजेचं आहे, तर एवढे मोठे ते लहान आतडे, छोटे आतडे, एवढा प्रत्येक फुटांचा प्रवास जेव्हा अन्नाला करायचा असतो तर तो चांगला व्हावा, व्यवस्थित व्हावा, शरीराला त्याचा फायदा व्हावा, यासाठीच तो व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आतड्यांची जी हालचाल आहे ती चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित होते. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी इथे बघणं. पुढचा एक व्हिडिओ आहे. The circulatory system comprises blood, blood vessels, and the heart. The heart is the central organ for pumping the blood throughout the body. Heart is made up of strong cardiac muscles. Heart pumps liquid blood, a tissue which transports nutrients, gases, waste, etc. along with it. The right upper atrium receives deoxygenated blood from whole body, which is pumped into right ventricle below, and it sends the blood to lungs for oxygenation via pulmonary artery. After oxygenation, blood travels through pulmonary vein and is received in upper left chamber, that is left atrium, which pumps it into left ventricle below. Then it is pumped into aorta, which is source many arteries which carries oxygenated blood to different parts of body. Arteries get divided into very narrow blood capillaries where exchange of substances takes place. Capillaries forms a web-like network to reach maximum cells. Capillaries join together to form veins. Isn't it a sophisticated system? ते बंद करते टमाट्याचं, परत पण गेले दोन्ही बंद कर, परत लायचे दोन्ही बंद कर.
इथे आपण पूर्ण शरीरातनं रक्त कसं येतं हृदयात आणि हृदयातनं ते पुन्हा पूर्ण शरीरात कसं पाठवलं जातं हे थोडक्यात बघितलं. आणि मला वाटतं अजून एक असेल श्वसन संस्थेचा व्हिडिओ. नाही, रेस्पिरेटरी आहे, डायजेस्टिव्ह झालं, रेस्पिरेटरी झालं. रेस्पिरेटरी झालं का? हा, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम झालेलं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम झालं नाही. नाही, रेस्पिरेटरी नाही झालं. We cannot breathe underwater because our lungs can take in free oxygen from air, but not the dissolved ओके, पहिल्यापासून. We cannot breathe underwater because our lungs can take in free oxygen from air, but not the dissolved oxygen in water. And why is that? We take in air or inhale through nose or mouth. Breathing through nose is better as mucus and hairs in the nasal cavity can filter out lots of dirt from the air. Then the air enters trachea or windpipe through pharynx or throat. This pharynx has one more opening which leads to food pipe. Whenever air enters it, stomach sends it back as burp. Now, air passes through the windpipe, then the two bronchi, which forms many narrower branches called bronchioles. Small air sacs or alveoli receive the air and oxygen from air diffuses into blood through thin wall of blood capillaries during the diffusion process. Blood cannot exchange gases absorbed in water in this arrangement, hence we can't breathe in water. How do we breathe the air out? The diaphragm moves downward, creating space for the lungs to expand, decreasing the air pressure in lungs. When diaphragm moves up, putting pressure on the lungs, then the air from the lungs moves out of the body or gets exhaled. Taking the reversed path, that is bronchiole, bronchi, windpipe, pharynx, then nose or mouth. We do this process, that is, inhaling and exhaling 12 to 20 times per minute. झालं वाटतं. हो झालं. धन्यवाद. सगळ्यात आधी सर्वांची मी माफी मागते की उशिरा सत्र सुरू झाल्यामुळे आज हे उशिरा संपलं. त्यात हे सत्र थोडंसं अजून मोठं असल्यामुळे त्याला अजूनच वेळ लागला. तरी तुम्ही थांबलात आणि बघितलात यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. ह्यात अजून आपलं एक पुढचं सत्र आहे ज्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. आता आपण बघितलं की आयुर्वेदानुसार माझं शरीर कसं आहे आणि मॉडर्न सायन्स नुसार माझ्या शरीराची रचना कशी आहे. आता ह्यानंतर नक्की प्रॅक्टिकली मला जेव्हा ते शरीर योग्य ठेवायचे, हेल्दी ठेवायचे, त्यासाठी मी नक्की काय करणं गरजेचं आहे
ह्याची सुरुवात, ह्याची गाईडलाईन ही आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. तर आज इथे थांबूयात प्रार्थना घेऊन, आणि त्यानंतर काही शंका जर असतील तर मग त्या आपण पुढे घेऊयात. प्रेयर करूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.